तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत उपवनला. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की विजिट करा तिकडे लेक आणि गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे. तर नक्की बघा कसं वाटते. तर चला भेटूया उपवनला. मित्रांनो आम्ही निघत आहे आणि हा हितेश भाऊ बघू शकता तुम्ही इथे नाश्ता करत आहे. टीव्ही ब्लॉग बघायचे ब्लॉग उपवास नाही पण त्यांना खायचं आहे. हां तर तर मित्रांनो आपण उपवनला पोहोचलो आहेत आणि गेटमधून एंट्री मारत आहेत आणि बघू शकता किती सुंदर असे दृश्य आहे. आणि हा अक्षय बघू शकता आपल्या आतमध्ये वाट बघत आहे. ब्लॉगमध्ये नाही करत आहे. तर चला बघूया. इथे श्री विठ्ठलांची मूर्ती बनत आहे आणि चला पुढे बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा तलावाचा गेट आहे आणि इथे काकी उभे आहेत. चला पुढे बघूया. आणि मित्रांनो हा तलाव बघू शकता जो की उपवन लेक म्हणून प्रसिद्ध आहे. हा तलाव पावसाळ्यात पूर्णपणे भरतो त्यामुळे निसर्गप्रेमी खूप जास्त प्रमाणे येत असतात. आणि इथे काका बघू शकता बोटिंगमध्ये. मित्रांनो पूर्ण तलाव पूर्णपणे भरलेला आहे आणि तिकडे बघू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज आहेत. बोटिंगसुद्धा आहेत. तुम्ही पेड करून बसू शकता आणि मस्त असं व्ह्यू आहे इकडे. आणि समोर बघू शकता निसर्ग काय मस्त झालं आहे. तर चला बघूया. मित्रांनो इथे पब्लिक खूप आहे आणि हा अक्षय बघू शकता व्हिडिओमध्ये नाही येण्यासाठी पळत आहे आणि इथे पोरं उड्या मारत आहेत तलावामध्ये. पण मित्रांनो तुम्ही काय असं करू नका. इथे मस्त आहे. पूर्ण पाऊस आलेला आहे. खूप जोरात पाऊस आलेला आहे मित्रांनो बघू शकता. आणि चला पुढे बघूया. हा असा व्ह्यू बघू शकता काय व्ह्यू आहे. मित्रांनो बघू शकता इथे श्री शंकरांची मूर्ती आहे आणि तलावसुद्धा मस्त दिसतंय. इथे काका शेंगदाणे विकत आहेत आणि हा कुत्रा बघू शकता गेटच्या आरपार झाला आहे. आणि इकडे जेवण्यासाठी म्हणजे कॅफे वगैरे आहेत. तर तुम्ही नक्की फॅमिलीसोबत आले तर इथे विजिट करा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मेन कमेंट करून नक्की सांगा. आणि हे सुद्धा सांगा अजून कुठे विजिट केलं पाहिजे आणि कसं ब्लॉग बनवलं पाहिजे. तर चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.